टाइम्स लाईव्ह, तुमच्या विश्वासाचा आवाज। देगलूर शहरातील हिंदू स्मशानभूमीमध्ये अस्थी ठेवण्यासाठी लॉकरची सेवा ठेवण्यात आली आहे। हिंदू धर्म परंपरेनुसार अंत्यसंस्कारानंतर अस्थि विसर्जन शक्य तितक्या लवकर, साधारण 3ऱ्या, 7व्या, 9व्या किंवा 10व्या दिवशी पवित्र नदीत करणे श्रेयस्कर मानले जाते। विशेषतः गंगा, काशी, प्रयागराज यांसारख्या तीर्थक्षेत्रांवर जाऊन अस्थि विसर्जन करण्याची अनेक कुटुंबांची इच्छा असते। देगलूर शहराच्या स्मशानभूमीमध्ये अस्थि ठेवण्याची व्यवस्था नव्हती, मात्र आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत दूरवर राहणारे नातेवाईक, प्रवासाच्या अडचणी आणि आर्थिक कारणांमुळे तात्काळ विसर्जन करणे अनेकांना शक्य होत नाही। अशावेळी अस्थि सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानपूर्वक ठेवण्याची सोय नसल्याने कुटुंबियांना मानसिक ताण व अडचणींचा सामना करावा लागतो। हीच सामाजिक व धार्मिक गरज ओळखून देगलूर येथील उद्योजक राजेश रतनराव काप्रतवार यांनी आपल्या स्वर्गीय वडील स्वर्गीय रतनराव राजेश्वरराव काप्रतवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अस्थि लॉकर सेवा हा अभिनव व स्तुत्य उपक्रम 35 लॉकरची सेवा देगलूर स्मशानभूमीमध्ये दिली। या सेवेमध्ये अस्थि सुरक्षित राहाव्यात यासाठी विशेष लॉकरची व्यवस्था करण्यात आली असून स्वच्छता, सुरक्षितता आणि धार्मिक भावना यांचा पूर्ण आदर राखला जाणार आहे। कुटुंबियांना निश्चिंतपणे योग्य वेळ येईपर्यंत अस्थि ठेवता येणार आहेत। देगलूरमधील हा उपक्रम सामाजिक बांधिलकी आणि धार्मिक संवेदनशीलतेचे उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे। या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, माजी उपनगराध्यक्ष तथा अध्यक्ष बालाजी श्रीधरराव टेकाळे, नगरसेवक सुमंत कांबळे, नगरसेवक अनिल बोडलावार, नगरसेवक दिगंबर कौरवार, नगरसेवक बबलू शेषेराव टेकाळे, सामाजिक कार्यकर्ते व्यंकटेश श्रीधरराव टेकाळे, राजेश रतनराव काप्रतवार, गिरीश जिल्हेवार, देगलूर टाइम्सचे संपादक गजानन टेकाळे, विकास मोरे, माधव फुलारी, साई गंदपवार, SS फॅशन टेलर, परफेक्ट टेलर, गजू कांबळे, प्रशांत सोमावार इतर मान्यवर उपस्थित होते। स्वर्गीय रतनराव राजेश्वरराव काप्रतवार यांच्या स्मृतीस अभिवादन करत सुरू करण्यात आलेली अस्थि ठेवण्यासाठी लॉकरची सेवा देगलूरकरांसाठी मोठा आधार ठरणार आहे। नागरिकांकडून या कार्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अशा उपक्रमांमुळे समाजात संवेदनशीलता आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे।